सुप्रियाताई सुळे असतील, अमोलजी कोल्हे असतील, संजोग वाघेरे जे असतील, यांच्याकरता गेले 15-20 दिवस काँग्रेस हाऊसमध्ये सातत्याने पत्रकार परिषदातून विविध संस्था, पुरोगामी विचारांचे जे काही कार्यकर्ते काम करत आहेत ते सर्व मित्रपक्ष आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, नेते हे आपली भूमिका मांडत आहेत. आणि 18व्या लोकसभेला सामोरं जात असताना देशात संविधान आणि लोकशाही वाचवणं कसं गरजेचं आहे आणि का गरजेचं आहे, पक्षाच्या पलीकडे जाऊन देशाची लोकशाही आणि संविधानाच्या अस्तित्वासाठी नागरिकांना जागरूक करण्याचं व प्रबोधन करण्याचं काम ही सगळी मंडळी करत आहेत. महाराष्ट्रभर या ठिकाणी ज्यांनी निर्भय बनोच्या सभा घेतल्या ते निर्भय बनोचे प्रवर्तक आणि आमचे सहकारी गांधीवादी विचारांचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲडव्होकेट असीमजी सरोदे हे देखील या ठिकाणी आज संबोधित करतील. त्याचप्रमाणे आमचे प्रसाद झांबरे साहेब हे ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसचे सदस्य आहेत. तसेच सिव्हिल सोसायटीपेक्षा AIPCमध्येही त्यांचं भरपूर काम आहे. पुणेकर नागरिकांना त्यांनी वर्तमानपत्राच्या माध्यमातून एक निवेदन देखील आज त्या ठिकाणी सर्क्युलेट केलेलं आहे आणि ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यामुळे ॲडव्होकेट असीमजी सरोदे आणि CA प्रसादजी झांबरे आणि काँग्रेस पक्षाचा एक प्रवक्ता म्हणून मी या ठिकाणी आज आपली या ठिकाणी बाजू मांडत आहोत. आणि मोदी सरकार यांनी जे काही असंविधानिक गोष्टी करत निवडणुकीला सामोरं जात आहेत त्या किती भयानक गोष्टी आहेत. आणि आज त्या निमित्तानं या ठिकाणी शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष आमचे सहकारी सुभाष थोरवे आणि स्वयंरोजगार पुणे शहर काँग्रेसच्या सेलचे माजी अध्यक्ष धनंजय बिलारे यांनी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. यांचे असीमजींचे सहकारी लॉयर मित्र तसेच माझे मित्र ॲडव्होकेट स्वप्नील जगताप, गणेश शिंदे, यांचं नाव बाळकृष्ण निराळकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. उपस्थित पत्रकार बंधू भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो. आज काँग्रेस हाऊसमध्ये वारंवार मीटिंग आणि असल्यामुळे आज आम्ही पत्रकार भवनमध्ये असीमजींची वेळ आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून या ठिकाणी आज प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे. नाहीतर रोजच्या 5 वाजताची प्रेस आपल्या त्या ठिकाणी होतातच आणि कमी शॉर्टमध्ये कमी वेळेमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आलात. आपलं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोग काय करते काय नाही, कसं वागणूक देते सत्ताधारी पक्षाला आणि विरोधी पक्षाला हे आपण सगळेजण जाणतात, पाहतात. आणि मोदी सरकारची पायाखालची वाळू सरकल्यामुळे कुठल्याही गोष्टीचा ताळतंत्र न बाळगता वाटेल त्या मार्गाने विरोधक आणि अल्पसंख्याक आणि काँग्रेस यांना बदनाम करण्याचं एक कलमी कार्यक्रम चाललेला आहे. आणि ह्यामध्ये अतिशय खालच्या थराला जाऊन जर मी बघितलं आपण तर एक व्हिडिओ नवीन काँग्रेसच्या नावाने प्रसारित केला जातोय आणि त्याच्यावर वायनाड काँग्रेसच्या राहुलजींचा प्रतिमा आहे आणि ती सुद्धा त्याच्यामध्ये ते राम मंदिर कसं उद्ध्वस्त होतंय आणि त्या ठिकाणी मस्जिद कशी बांधली जाते हे अतिशय निंदाजनक हा प्रकार आहे इथला. तर हे व्हिडिओ हा काँग्रेसचा कधी असू शकत नाही. आणि इतक्या खालच्या पातळीला जाऊन हे कोण करेल, दुसरा कोण कुठला पक्ष करेल, म्हणजे एवढी निंदा करू तेवढी, म्हणजे अशा पद्धतीनं समाजात जर तेढ आणणाऱ्या गोष्टी होत आहेत. एक मंदिर उद्ध्वस्त होऊन त्या ठिकाणी तिथे मस्जिदचं आणि त्याला काँग्रेसचं नाव देत आहेत. हे अतिशय निंदाजनक हा प्रकार आहे सगळा. आपल्याला मी दाखवू इच्छितो. आवाज वाढवायला स्टार्ट कर.
हे असे निंदनीय व्हिडिओ दाखवून काँग्रेसला बदनाम करायचं आहे आणि मग सांगायचं काँग्रेस मुस्लिमांचं लांगुलचालन करते. आपल्या संविधानाप्रमाणे आपण अल्पसंख्याकांना रक्षण देणं हे हिंदू धर्मात पुरुषार्थ मानला जातो. जे अल्पसंख्याक आहेत, जे दुर्बल आहेत, जे महिला आहेत, जे अबला आहेत, त्यांना संरक्षण देणं हे पुरुषार्थाचं लक्षण आहे हिंदू धर्मात. आणि अशा 15 ते 14% असल्या मुस्लिमांना जर आपण त्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे मुस्लिम लांगून चालन होत नाही. हे जेव्हा पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना करेल तेव्हा तो देशामध्ये खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जो संविधान रुजवलं आहे त्याचा तो प्रकाश पडेल असं खेदानी सांगावं वाटते. आणि अशा पद्धतीने व्हिडिओ जर दाखवून हे बदनाम करायचा प्रयत्न करत असतील तर नागरिकांनी त्याच्यावर ताबडतोब जागरूकता यावी. आणि हा व्हिडिओ काँग्रेसचा नाही हे देखील या ठिकाणी आम्ही स्पष्ट करतोय. आणि ह्या मुद्द्याला अनुसरून राम मंदिर विध्वंस व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांची गंभीर दखल घ्यावी आणि ह्याचाच एखादं परसेप्शन क्रिएट करण्याच्या दृष्टीनं आपल्याला माहीत असेल 12 डिसेंबर 23मध्ये स्वामी गोविंददेव गिरी हे या ठिकाणी एक धागा राम के लिए भांडारकर रोडला आले होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या बातम्या होत्या. त्यांनी जाहीर पब्लिक डोमेनमध्ये निवेदन केलं होतं की राम मंदिर उद्ध्वस्त करण्याचे मनसुबे. अरे कुणाचे मनसुबे, कुणी केले हे? त्यामुळे असे जर राम मंदिर तुमच्या हाती सत्ता आहे, यूपीची सत्ता आहे, राज्याची सत्ता आहे, केंद्राची सत्ता आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही एक लोकांमध्ये परसेप्शन क्रिएट करत असाल स्वतःला गोविंददेवगिरी म्हणतात तर हे कशा पद्धतीचं आहे? त्याविषयी त्याच वेळेला पण मी एक प्रेस नोट काढली होती, स्टेटमेंट काढलं होतं. सर्व माध्यमांनी त्याला खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली. आणि मला एकच या निमित्तानं शेवटचं सांगू इच्छितो कारण असीमजी सरोदेंना देखील आजच्या काळात देशाला मोदी, शहा, फडणवीस हे सरकार कुठल्या थराला नेऊ इच्छित आहे आणि कुठल्या थराला नेऊ पाहत आहेत आणि करत आहेत याविषयी प्रामुख्याने काही गोष्टी सांगतील. मला एकच सांगायचं आहे की काँग्रेस जेव्हा जेव्हा सत्तेवरनं बाहेर गेली तेव्हा तेव्हा हिंदूंवर आक्रोश करण्याची वेळ आली आणि हिंदूंवर अन्याय झाले. जेव्हा 50 साली स्वातंत्र्य मिळालं, जेव्हा 90मध्ये VP सिंग सरकार BJPच्या पाठिंब्यावर आलं तेव्हा पहिल्यांदा त्या ठिकाणी काश्मीरी पंडितांवर त्या ठिकाणी हत्या झाली आणि त्यांना बेघर व्हावं लागलं. आणि त्यावेळेला स्वर्गीय राजीव गांधी जसं आज मणिपूर जळते तसं त्यावेळेला काश्मीर जळत होतं. आणि राजीव गांधी या ठिकाणी 197 खासदार येऊनसुद्धा आम्ही दावा केला नव्हता. आज 197 खासदार येऊन सहज दावा करू शकला असतं आणि तेव्हा सरकार प्रस्थापित करू शकलं असतं. पण तथाकथित बोफोर्सच्या नावावर बदनाम हे करून आणि VP सिंगना त्यावेळेला पण BJPनी फोडाफोडीचं राजकारण करून VP सिंगना त्यांच्या बाजूने ओढलं आणि VP सिंगचं सरकार आलं. आणि हे भाजपाच्या पाठिंब्यावरचे राज्यपाल तेव्हाचे जगमोहन त्या ठिकाणी तिथे गेले होते. आणि त्यांच्याकडे जेव्हा घाटीतली लोक गेली तेव्हा हे स्वतः सांगतात की तुम्ही घाटी सोडून निघून जा. आणि जेव्हा जेव्हा काँग्रेस बाजूला झालं तेव्हा तेव्हा हे हिंदूंचं रक्षण करू शकलं नाही. मग अक्षरधाम हल्ला असो, गोधरा हत्याकांड असो, जेव्हा जेव्हा 99 ते 2002 केंद्रात भाजपचं सरकार, राज्यात ह्यांचं सरकार, तेव्हाच हिंदूंवर हल्ले कसे होतात हाही एक भाग नागरिकांनी लक्षात घेण्यासारखा आहे. आणि आज कुठल्याही भावनेला न बळी पडता नागरिकांनी निर्भय बनून मतदान करावं आणि योग्य मतदान करावं जेणेकरून देशात लोकशाही, संविधान सुरक्षित राहील हीच आमची यामागची भावना आहे. यानंतर ॲडव्होकेट असीमजी सरोदे हे आपले मुद्दे आपल्या पुढे ठेवतील. धन्यवाद. नाही, याच्यासाठी आज आम्ही कायदेशीर करणार आहोत. हो, हा व्हिडिओ आहे. याच्याविषयी आमचे रितसर कंप्लेंट आम्ही प्रदेश काँग्रेसकडनं दाखल करत आहोत, केली पण असेल मला वाटतं काल परवामध्ये. परंतु मुद्दा असा आहे की हे व्हिडिओ काँग्रेसचे नाहीत आणि अशा पद्धतीने खोटे व्हिडिओपासून काँग्रेस मुस्लिम विरोधी आहे, हिंदू विरोधी आहे असं भासवण्याचा दादांत खोटा प्रयत्न केला जातो. ठीक, धन्यवाद. नमस्कार. आम्ही निर्भय मनोजच्या साधारणतः 67 सभा महाराष्ट्रात झालेल्या आहे आणि आणखी 10 सभा होणार आहेत. त्यामुळे जो एकूण मूळ जो
महाराष्ट्राच्या राजकारणाचा आहे तो पाहता हे स्पष्टपणे दिसून येत आहे की भाजप, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना काही 10पेक्षा जास्त जागा महाराष्ट्रात मिळाल्या, पण तरी ती परिस्थिती लपवून ठेवणे, वेगळ्याच पद्धतीने सगळ्या माध्यमांमधून आकडेवारी दाखवणे असा जो प्रकार सुरू आहे त्याच्याशी संबंधित आजचा विषय आहे की एकूणच सोशल मीडिया असेल, इंटरनेटचे सगळे माध्यम असतील, त्यांना आपल्यासाठी वापरण्याची एक प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने खूप महत्त्वाचा निर्णय दिला 15 फेब्रुवारी रोजी आणि सांगितलं की इलेक्टोरल बॉन्ड हे असंविधानिक आहे. 2017मध्ये जो निवडणूक रोख्यांच्या संदर्भातला कायदा नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केलेला होता तो बेकायदेशीर आणि घटनाबाह्य हे सुद्धा सांगितलं. तरीसुद्धा नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसने 15 तारखेनंतर इलेक्टोरल बॉन्ड छापले, प्रसारित केले, ते व्यवहारात आणले. एवढंच नाही, त्याच्यावर त्यांनी GST सुद्धा भरला. तर हा अत्यंत गंभीर प्रकार आहे, सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे आणि कुणाच्या सांगण्यावरून नाशिक प्रिंटिंग प्रेसनी अशा प्रकारे इलेक्टोरल बॉन्ड छापले याबद्दल आम्ही त्यांना नोटीस पण पाठवलेली आहे. 1000 काही कोटींचे इलेक्टोरल बॉन्ड छापले. त्याचबरोबर जेव्हा न्यायप्रविष्ट हे प्रकरण होतं आणि शेवटच्या टप्प्यावर हे नक्की झालेलं होतं की इलेक्टोरल बॉन्ड बेकायदेशीर आहे असा निर्णय न्यायालय देणार आहे, त्यावेळेससुद्धा 10,000 कोटीचे साधारणतः इलेक्टोरल बॉन्ड छापण्यात आले. तर भ्रष्टाचार एखादा आहे असं प्रथमदर्शनी दिसत आहे, सर्वोच्च न्यायालय त्या निष्कर्षापर्यंत पोचणार आहे असं असताना बॉन्ड छापणं आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यावर की असंविधानिक आहे तरीसुद्धा नाशिकच्या प्रिंटिंग प्रेसनी हे बॉन्ड छापणं हा खूप मोठा राजकीय भ्रष्टाचार आहे आणि कुणाच्या मार्गदर्शनाखाली किंवा सांगण्यावरून हे बॉन्ड छापण्यात आले, कुणाला देण्यात आले या संदर्भात आम्ही नोटीस नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसला, प्रिंटिंग प्रेसला पाठवलेली आहे. त्याचबरोबर हे सगळे बॉन्ड मार्केटमध्ये जे असतील ते विड्रॉ केले पाहिजे, मागे घेतले पाहिजे अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे. आणि हा एक विषय झाल्यानंतर याच्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा भाजपची एकूण प्रवृत्ती आपल्याला दिसते की एक राजकीय भ्रष्टाचार प्रस्थापित झालेला जो उखडून टाकलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने, तो सुद्धा पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाला जणू काही बेदखल करण्याची प्रवृत्ती दाखवून ते इलेक्टोरल बॉन्ड छापणं हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणून हा विषय एक आपण भ्रष्टाचाराचा मुद्दा म्हणून लक्षात घेतला पाहिजे. नरेंद्र मोदींनी खरं तर अशा प्रश्नांवर उत्तरं देणं अपेक्षित आहे, पण इतका मोठा जागतिक भ्रष्टाचार उघड होऊन सुद्धा ते त्याच्यावर बोलताना आपल्याला दिसत नाही आणि म्हणून हा विषय आपल्यासमोर मांडलेला आहे. दुसरा विषय आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा आहे आणि मी जे विषय मांडतो आहे हे सगळे कागदोपत्री पुरावे असलेले याबद्दलचे सगळे कागद आपण बघू शकता, फोटो काढू शकता त्याचे, अशा प्रकारचे. दुसरा विषय आहे तो 2019मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपला त्यावेळेसचा आहे. त्यावेळेस मुख्यमंत्री पदावर म्हणजे त्यांची ही संपली होती कालमर्यादा आणि निवडणुका जाहीर होणार होत्या. अशा वेळेस त्यांनी महाराष्ट्रातल्या जवळपास 8 ते 9 लोकांना इस्रायलला पाठवलं आणि इस्रायलला पाठवताना असं सांगितलं की कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी हे जात आहेत. त्याच्यामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्राशी संबंधित असलेले माहिती जनसंपर्क कार्यालयातील सगळे अधिकारी, अजय आंबेकरपासून सगळेजण, त्यांचे नावं पण त्याच्यामध्ये आहेत, त्यांना त्यांनी पाठवलं. आता पाठवलं असेल तेव्हा एक साधे नियम काही आहेत ज्याच्यामध्ये असं अपेक्षित आहे की हा जो स्टडी टूर 15/11/2019 रोजी करण्यात आला होता आणि त्याच्यासाठी सरकारने सगळं सहाय्य म्हणजे आर्थिक सहाय्य करून हा फॉरेन टूर आयोजित केलेला होता. तेव्हा एक गव्हर्नमेंटचा साधा GR आहे ज्याच्यामध्ये त्यांनी प्रक्रिया दिलेली आहे की जर एखादा परदेशी दौरा आयोजित करायचा असेल, त्याच्यासाठी निधी काढायचा असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे. मग त्याच्यामध्ये संबंधित मंत्रालयाने ते इन्व्हिटेशन लेटर दाखवलं पाहिजे. फॉरेन टूर कशासाठी आहे, तो करणं का आवश्यक आहे, तो दुसऱ्या काही मार्गाने करता येईल का परदेशात न जाता, याची शहानिशा झाली पाहिजे. ही कोणतीही शहानिशा न करता स्टेट गव्हर्नमेंटनी त्यांना विदाऊट प्रायर अप्रुव्हल जाण्याची परवानगीसुद्धा दिली आणि त्याचबरोबर एक मॅन्डेटरी प्रोव्हिजन त्याच्यामध्ये आहे की चीफ मिनिस्टरनी आणि फायनान्स मिनिस्टरनी किंवा फायनान्स सेक्रेटरीनी
त्याच्यावर सह्या केल्या पाहिजे. पण त्याच्यावर कोणाच्याही सह्या नाही. फायनान्स सेक्रेटरीनी सही केली नाही तरीसुद्धा पैसे विड्रॉ करून या लोकांना परदेशात पाठवण्यात आलं. आणि याबद्दलची केस 2021मध्येच हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली. पण अनेक गोष्टींच्या क्लुप्त्या त्याला योजून यांनी ही पिटिशन पेंडिंग ठेवलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही आज आता इथे मी आपल्याकडे बसलेला असताना आज आम्ही सकाळीच मुंबई उच्च न्यायालयामध्ये याच्यामध्ये इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन एका स्वतंत्र नागरिकातर्फे दाखल केलेलं आहे. आणि त्याच्यात आपण मागणी केलेली आहे की याची एक्सपिडिएट सुनावणी व्हावी. आता हे प्रकरण एवढंच नाही आहे, हे मला आपल्याला सांगायचं आहे. या प्रकरणामध्ये जो भ्रष्टाचाराचा एलिमेंट आहे सगळ्यात मोठा, तो जर आपण समजून घेतला तर देवेंद्र फडणवीस यांनी काही माहिती लपवली आहे का अशा शंका निर्माण होतील अशी परिस्थिती आहे. कारण आपण हे पाहू शकतो की हा टूर आयोजित करण्यात आला आणि त्यानंतर काही सुज्ञ लोकांनी इस्रायल गव्हर्नमेंटला पत्र पाठवलं. ते पत्रसुद्धा आपण फोटो काढून घेऊ शकता. इस्रायल गव्हर्नमेंटनी उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की हा टूर स्वच्छ पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर निवडणूक जिंकण्यासाठी किंवा प्रभावीपणे कॅम्पेनिंग करण्यासाठी कसा करता येईल याच्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून आपण राजकीय भूमिका कशी प्रसारित चांगली करू शकतो याच्यासाठी हे तंत्रज्ञान शिकण्यासाठी आयोजित केलेलं होतं. आणि म्हणून आपण पाहू शकतो की त्याच्यानंतर अचानक सरकार बदललं आणि अनिल देशमुख यांनी एक इन्क्वायरी कमिटी स्थापन करू आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे काही मोठे नेते जे राज्यातले आहेत त्यांची चौकशी होऊ शकेल अशा प्रकारची शक्यता सगळी निर्माण झालेली होती. आपल्याला कदाचित आठवत असेल. ती इन्क्वायरी कमिटी बसवली पण परत जो राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला आणि सरकार कोसळलं. आणि त्याच्यानंतर अनिल देशमुख यांनी ही चौकशी कमिटी का लावली याचा राग धरून 100 कोटीचा बनावट आरोप करून त्यांना आतमध्ये टाकण्यात आलं. आणि जेव्हा चौकशी अनिल देशमुख यांनी गृहमंत्री म्हणून लावलेली होती तेव्हासुद्धा ही शंका व्यक्त करण्यात आली होती की या सगळ्या इस्रायलच्या दौऱ्याचा आणि पिगॅसिस तंत्रज्ञानाचा काही संबंध आहे का. आणि त्यानंतर आपण हे पाहू शकतो की फोन टॅपिंगचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये झालं. त्या फोन टॅपिंगचा सुद्धा काही संबंध आहे का हा सुद्धा विषय याच्यातून आलेला आहे. त्यामुळे एक षडयंत्री स्वरूपाचा जो भ्रष्टाचार आहे म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षामध्ये काही राजकीय नेते हे भ्रष्टाचारी होते हा इतिहास आहे, तो आपण नाकारू शकत नाही. परंतु ज्या पद्धतीने भाजपनी कायदा स्वतः करायचा इलेक्ट्रोल बॉन्डसारखा आणि मग एक राजरोसपणे भ्रष्टाचार करायचा, त्यानंतर आपण स्टडी टूर एक आयोजित करायचं, ज्याला वेगळं एक काहीतरी गोंडस नाव द्यायचं पण त्याचा उद्देश मात्र एक छुपा अजेंडा असेल ज्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा गैरवापर राजकीय कारणांसाठी किंवा निवडणुका जिंकण्यासाठी करायचा असं प्रथमदर्शनी दिसते. या सगळ्यांच्या बाबत हा जो राजकीय भ्रष्टाचार आहे याला संघटित राजकीय गुन्हेगारी असं आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे सगळे सहभागी असल्याचं प्रथमदर्शनी या सगळ्या कागदपत्रांवरून दिसते. याच्याबद्दल त्यांनी उत्तरं दिले पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण की भ्रष्टाचाराबद्दल हे सतत बोलत असताना यांच्या वागणुकीमध्ये जो विरोधाभास आपल्याला दिसतो की सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना आपल्यासोबत हे घेत चाललेले आहे. आणि त्यामुळे जे म्हटलं जाते की भाजप हा पक्ष आता काँग्रेसमय सगळा झालेला आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या भ्रष्टाचारी लोकांना घेऊन हा पक्ष वाढत चाललेला आहे. आणि म्हणून या भ्रष्टाचाराबद्दलची चौकशी झाली पाहिजे. याच्याबद्दल मतदारांनी बोललं पाहिजे, नागरिकांनी बोललं पाहिजे. कारण की हा भ्रष्टाचार केवळ राजकीय स्वरूपाचा भ्रष्टाचार नाही तर लोकशाही भ्रष्ट करणारा, लोकशाहीला खिंडार पाडणारा आणि संविधानिक नैतिकता उधळून लावणारा असल्यामुळे याबद्दल नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी बोललं पाहिजे. खूप चेहरे हे चांगले असतात, दिसायला ते चांगले दिसतात, कधी कधी ते खूप चांगल्या प्रकारच्या परिवारातले आहेत असं आपल्याला दिसते. आणि त्यामुळे पुण्यामध्ये सुद्धा उमेदवारी देण्यात आलेले काही लोक हे जरी खूप स्वच्छ दिसत असतील, खूप सुंदर दिसत असतील, तरी त्याच्यामागे जर हे षडयंत्र करणारे भाजपचे हात असतील तर त्या लोकांना निवडून देऊ नका हे सुद्धा आम्हाला स्पष्टपणे सांगायचं. आणि त्यामुळे या भ्रष्ट लोकांच्या संदर्भातला निर्णय लोकांनी घेतला पाहिजे. जे न्यू ट्रेंड्स ऑफ गव्हर्नमेंट PR आहे आणि ते शिकण्यासाठी आम्ही त्यांना पाठवतो आहे वगैरे, याच्यामध्ये सगळीच एक अपारदर्शकता आहे, अंधार आहे. आणि उत्तरदायित्व याचं सरकारकडे आहे, सरकारी यंत्रणांकडे आहे. आणि सरकार चालवणाऱ्या नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे.
एवढंच मला सांगायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला हे दिसू शकते इलेक्ट्रोल बॉन्डच्या याच्यामध्ये सुद्धा जे माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता त्याच्यात की हे असं झालं, त्याच्यामध्ये तारीख स्पष्टपणे दिलेली आहे की 21/2/2024 म्हणजे 15 तारखेला निकाल आल्यानंतर 21 तारखेला किती बॉन्ड रिलीज केले किती रुपयाचे, तर 1000 कोटी रुपयाचे जवळपास केलेले आहे. आणि त्याच्यावर एवढंच नाही तर GST भरलेला आहे 8351 रुपयाचा. आणि ही टोटल अमाऊंट जी आहे ती पण इथं दिलेली आहे, तुम्हाला याचा पण फोटो काढून घेता येईल. हा धडधडीत भ्रष्टाचार जो आहे याच्याबद्दल आज पुण्यामध्ये नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं पाहिजे किंवा ते महाराष्ट्रात सगळीकडे फिरणार आहेत त्यांनी उत्तर दिलं पाहिजे या सगळ्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांचं काय मत. धन्यवाद. ही संबंधित कागदपत्र प्रेस नोट बरोबर आम्ही आपल्याला पाठवू सगळ्यांना. त्या ठिकाणी AIPCचे ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसचे सदस्य चार्टर्ड अकाउंटंट प्रसाद जांभरे हे बोलतीलच. तत्पूर्वी असेंब्लींना काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. यात हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे. अवमानाची केस दाखल करणार का? नाही, आम्ही केस दाखल करणार नाही. स्टे दिला होता. हे इलेक्ट्रोल बॉन्ड हे चुकीचे आहे, असंविधानिक आहे असं सांगितलं तरी त्यांनी छापलेल्या ही माहिती अधिकारात माहिती मिळालेली आहे. आता यांनी जो प्रश्न विचारला की केस करणार आहे का, आम्ही केस काही करणार नाही. म्हणजे मी वकील असून पण हे सांगतो की आम्हाला केस करायची नाही, कारण की त्याचा खूप जास्त उपयोग होतो असं वाटत नाही. लवकर काही होते असं दिसत नाही. आणि सगळेच न्यायाधीश काही फार संविधानिक आहे असं सुद्धा चित्र आता राहिलं नाही. अनेक न्यायाधीश चांगले आहेत, त्यामुळे आम्ही त्या न्यायाधीशांना पत्र पाठवून हे कळवणार आहे. आणि आमचं पत्र जनहित याचिका म्हणून दाखल करून घ्या असं आम्ही त्यांना सांगणार आहे. त्यांना करायचं असेल तर ते करतील किंवा नाही करणार. पण माझं आता हे मत झालेलं आहे की पत्रकारांच्या माध्यमातूनच न्यायाच्या या सगळ्या गोष्टी आता पुढे आल्या पाहिजे. आज आम्ही हे जनतेच्या न्यायालयात मांडतो आहोत आणि या देशामध्ये असेही सर्वोच्च न्यायाधीश होऊन गेले ज्यांनी पोस्टकार्डची दखल घेऊन केसेस केलेले आहेत. आणि आपल्या संविधानाप्रमाणे हे आम्ही पब्लिक डोमेनमध्ये आणल्यामुळे कोर्ट सुमोटो, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सुमोटो पण यावर ॲक्शन घेऊ शकतो. न्यायालयावरचा विश्वास चालला असं नाही, उलट कसं आहे, चांगल्या न्यायाधीशांमुळे तो विश्वास टिकून आहे असं आपण म्हणायला पाहिजे. विश्वास हल्ला आहे जरूर, कारण की जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये कोणत्या न्यायाधीशांनी कोणत्या केसेस चालवायच्या हे ठरवणारे जे व्यक्ती आहेत ते चांगल्या न्यायाधीशांना केसेस असायनच होऊ देत नाही. ही सुद्धा परिस्थिती आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले जस्टिस अभय ओक आहेत, संविधानिकदृष्ट्या अत्यंत उत्तम डोकं असलेले आणि बुद्धिमत्ता अत्यंत शार्प असलेले निष्पृह असे व्यक्ती आहेत. पण आत्तापर्यंत आपण खूप महत्त्वाच्या केसेसमध्ये त्यांना पाहिलेलं नाही. त्यामुळे असं होते थोडं कधी कधी. पण अनेक न्यायाधीश चांगले आहेत, त्यामुळे न्यायव्यवस्थेकडे पत्र निदान पाठवण्याच्या संदर्भात आपण विचार करतो. पुण्यात उमेदवारी जे स्वच्छ आणि सुंदर असतील तरी त्यांना स्वच्छ आणि सुंदर नाही, कसं आहे की पुण्यातल्या लोकांना जो एक भ्रम वाटतो की चांगले कपडे घातलेले लोक असतील, चांगलं त्यांचं स्माईल असेल, रंग त्यांचा उजळ असेल म्हणजे ते फार चांगले आहेत, तर तसं काही नाही आहे हे मला सांगायचं. स्वच्छ म्हणजे भ्रष्टाचारामध्येच हे कमळ फुललेलं आहे. त्यामुळे तशा लोकांना मुळीच देऊ नये असं माझं म्हणणं. 1000 कोटीचे जे बॉन्ड न्यायालयाच्या निर्णयानंतर जे आहे ते कोणी कुठल्या कंपन्यांनी घेतले त्याची काही माहिती मिळाली नाही, म्हणून आम्ही त्यांना काय केलं की ही नोटीस पाठवली त्यांना आम्ही 11/4 रोजी इंडिया सिक्युरिटी प्रेस की तुम्ही आम्हाला ही सगळी माहिती द्या, ही माहिती उघड करा, कारण की ही समाजाला माहिती झाली पाहिजे आणि ते सगळे बॉन्ड जे तुम्ही रिलीज केलेले आहे GST म्हणून ते विड्रॉ करा. सो या इलेक्ट्रॉनिक बॉन्ड प्रकरणातीलच 2-3 कंपन्या आता रिपोर्ट वगैरे कामत आहेत. त्याच्याबद्दल त्या ज्या कंपन्या आहेत त्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची केस सुरू आहे आणि दुसरी केस दाखल झालेली आहे. त्याच्यात कोर्टाने परत नोटीस इश्यू केलेल्या आहे की प्रत्येक कंपनीच्या व्यवहाराची चौकशी आणि शहानिशा झाली पाहिजे. तशा नोटीस इश्यू झालेल्याच आहे, त्यामुळे ती चौकशी स्वतंत्रपणे होईल.
या अनुषंगानं एक गोष्ट अजून एक लक्षात आणू शकतो की पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत धनंजयजी DY चंद्रचूड यांनी पर्सनल देशाचं संविधान आणि लोकशाही आणि ही प्रक्रिया किती महत्त्वाची आहे आणि लोकांनी याविषयी उदासीन न राहता या सर्व गोष्टींची दखल घेऊन मतदान करावं असं एक चांगलं अपील केलेलं आहे. हे एक चांगली बाजू आहे. आणि दुसरी बाजू ह्याच मोदी सरकारच्या काळात 70 वर्षात पहिल्यांदा 5 न्यायाधीशांनी मिळून जनतेच्या न्यायालयात प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमच्यावर दबाव असल्याचं आपल्या ह्या गोष्टी ह्या निवडणूक काळात जिथं देशाचं लोकशाहीचं भवितव्य घडत आहे ह्या दृष्टीनं ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आपल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आम्ही आपल्या पुन्हा एकदा आपल्या निदर्शनात आणून देतो. बॉन्ड्सचा वापर पुण्यात काय झाले पुण्यातल्या नाही तेवढं आपल्याला डिटेल नाही माहिती, कारण की जी माहिती मिळाली आहे ना ती फक्त रकमा आपल्याला मिळाली आहेत आता. त्यामुळे पुढची माहिती काढण्यासाठी अर्ज काही दुसऱ्या लोकांनी केलेले आहेत. कंपनी काय रिलेटेड आहे का पुण्याच्या बाहेर? नाही, कोणत्या कंपनीचे नावच नाही त्याच्यामध्ये, ती फक्त आकडेवारी आहे. पहिल्यांदा एक थोडीशी दुरुस्तीची विनंती करतो. माझं नाव प्रसाद झावरे, मी ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसचा सदस्य आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे. असीमजींनी फार महत्त्वाची माहिती इथे दिलेली आहे. आपण ह्या दोन्ही मुद्द्याचा प्रवास जर समजून घेतला, मी एकाच मिनिटामध्ये थोडंसं क्लिअर करतो. तर असीमजी, माझं असं म्हणणं आहे की यांचा उद्देशच वाईट होता किंवा चुकीचा होता. इलेक्टोरल बॉन्ड ही जी स्कीम आलेली आहे ही कुठल्याही स्पेसिफिक कायद्याच्या अंतर्गत आलेली नाही आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचा स्वतंत्र कायदा करण्यात आलेला नव्हता. 2017च्या फायनान्स ॲक्टमध्ये मनी बिल म्हणून ह्या प्रोव्हिजन आलेल्या होत्या. आणि मनी बिलचं वैशिष्ट्य असं असतं की मनी बिल हे राज्यसभेमध्ये पारित करण्याची गरज नसते. त्यावेळेला कदाचित राज्यसभेमध्ये याच्यावरती खूप चर्चा झाली असती आणि याच्यामधले अनेक मुद्दे बाहेर आले असते. त्यामुळे फक्त लोकसभेत फायनान्स ॲक्ट पास झाला आणि त्याबरोबर ही इलेक्टोरल बॉन्डची स्कीम आली. आम्ही दोघंही कायद्याचे विद्यार्थी आहोत. याच्यामध्ये कुठल्याही कायदा किंवा नवीन स्कीम येताना जे इंटेंट असतं, ज्याला लेजिस्लेटिव्ह इंटेंट म्हणतात, की तुमचा उद्देश काय आहे, हाच मुळात दूषित होता आणि त्यामुळे हा पुढचा सगळा घटनाक्रम यामध्ये झालेला आहे. अमित शहाच्याच भाषेमध्ये सांगायचं झालं तर क्रोनॉलॉजी समजे, तुकड्या तुकड्यामध्ये बातम्याही नकोत आणि तुकड्या तुकड्यामध्ये विचार पण करायला नको. सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय झालं हे पाहिलं तर त्यांचा उद्देश लक्षात येतो. दुसरा जो मुद्दा त्यांनी इथे मांडलेला आहे तर त्यामध्ये हे क्लिअर आहे की काही सरकारी अधिकारी एका विशिष्ट पक्षाला ती निवडणूक जिंकून येण्याचं तंत्रज्ञान कसं हे करावं यासाठी म्हणून माहिती घेण्यासाठी आणि त्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून इस्रायलला गेले आणि मग त्यानंतर पुढचा घटनाक्रम घडत गेला. अशा पद्धतीने विचार केला पाहिजे, जनतेनेही याबद्दल विचार केला पाहिजे. आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून अर्थातच आपण एक सतत आम्ही लोक आत्ताही शब्द वापरला आर्थिक आणि राजकीय भ्रष्टाचार, पण भ्रष्टाचार हा शब्द यांच्या कारवायांपुढे इतका गुळगुळीत झालेला आहे की 9/11च्या अटॅक नंतर मिलिटन्सी हा शब्द होता बघा, तुम्ही सगळे सिनियर पत्रकार आहेत, त्यापूर्वी मिलिटन्सी अतिरेक हा शब्द वापरला जायचा. त्यानंतर टेररिस्ट आणि टेररिझम हे शब्द वापरण्यात आले कारण की तशा घटना घडत गेल्या. तशा पद्धतीचा राजकीय दहशतवाद भाजपाने मागच्या 10 वर्षामध्ये सुरू केलेला आहे आणि ते आपल्याला प्रतिदिन जाणवतं त्यांच्या वेगवेगळ्या कारवाई. याची आपण सर्वांनी दखल घ्यायला. थँक्यू. इलेक्ट्रॉन बॉन्डच्या बाबतीत अजून एक याला स्पष्टी देणं की मोदी वारंवार एक ठिकाणी आपली त्या ठिकाणी चापलुसी किंवा आपलं दिशाभूल कसं करतात की बघा मी हे केलं म्हणून किमान ते तरी समोर आलं, हे खोटं भासवतात आहे. परंतु ह्याच मोदी सरकारने आत्ता इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट देताना पण सांगितलंय आणि तेव्हा पण अरुण जेटलीने सांगितलंय की याच्याशी जनतेशी काय घेणं देणं नाही, याची प्रायव्हसी आम्हाला ओपन करण्यात आमच्यावर बांधिलकी नाहीये आणि आम्ही हे ओपन करणार नाही इलेक्ट्रॉल बॉन्ड. आणि एकीकडं अशी भूमिका घेतली आणि आता इकडं असं सांगताय की मी हे केलं म्हणून किमान एवढं तरी बाहेर आलं, पण हे सर्वस्वी चुकीचं आहे पूर्ण. असं म्हणजे तुम्ही निर्भय बनत चळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बसवलं पाहिजे, परंतु आपण म्हणतो की बरेचसे चित्रपट असे आहेत त्याच्यातनं प्रचारही केला गेला.
तर मला त्या तोडीने असं वाटतं की निर्भय बनत चळवळ प्रत्येक युवकापर्यंत पोहोचली किंवा घरोघरी पोहोचली असं वाटतं. आम्ही जो निर्भय बनवच्या ज्या सभा झाल्या ना सगळ्या त्या कुणी असे गोपाळ तिवारी काँग्रेसचे असं वगैरे त्यांनी आयोजित केलेले नाही, तर त्या सगळ्या लोकांनी मिळून आयोजित केल्या आणि नंतर मग महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा मग त्याला सपोर्ट केला. त्यामुळे लोकांनी स्वतःच निधी जमा केला, 500 रुपये, 1000 रुपये, कोणी 300 रुपये असं देऊन सभेचा निधी जमा करणं, प्रवास खर्च जमा करणं, राहण्याची व्यवस्था करणं, जेवणाची व्यवस्था करणं हे सगळं लोकांनी केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसहभागातून जर 5000, 8000, 10000 लोक आमचं भाषण ऐकायला येत असतील तर तो खूप मोठा बदल आहे आणि तो आमचा फार प्रभावी वक्तव्य आहे आणि म्हणून ते येत आहेत असं नाही, तर नरेंद्र मोदींनी फार प्रभावीपणे भ्रष्टाचार आणि खोटारडेपणा केलेला असल्यामुळे ते ऐकायला येतात. याचा इफेक्ट या निवडणुकीवर जाणवेल. हो, खूप मोठा जाणवेल. आता काही लोक त्याचं विश्लेषण आणि सर्वेक्षण पण करतात की निर्भय बनवच्या सभांचा परिणाम कसा झाला, किती झाला. आणि अनेक उमेदवारांची टक्केवारी मतांची कमी झालेली आहे. म्हणजे आम्ही नारायण राणेंच्या मतदारसंघात जाऊन तिथे पण सभा घेतल्या आणि खरोखर निर्भयपणे घेतल्या. अनेक ठिकाणी म्हणजे पोलिसांच्या नोटीस देणं, पोलीस येणं, हे बोलू नका ते बोलू नका सांगणं हे असतानाही आम्ही बोललेलो आहे. त्यामुळे त्याचा परिणाम खूप मोठा झालेला आहे असं आम्हाला वाटतं. जो हल्ला झाला त्यावरची पुढची कारवाई तुम्ही चालू ठेवून थांबवली काय? आम्ही तक्रारी केलेल्या आहे आणि तरी कमिशनर यांचं म्हणणं आहे की ती काही जीवघेणा हमल्याची केस नाही आहे, त्यामुळे त्यांनी 307 कलममधून लावलं नाही आहे. त्याबद्दल आम्ही न्यायालयामध्ये जाऊन खाजगी तक्रार अर्ज दाखल करणार आहे. तुम्ही वैयक्तिक तक्रार केली होती या प्रकरणामध्ये निखिल वाघे यांनी तक्रार करणार नाही, त्यामुळे पोलिसांनी निखिल वाघे यांनी तक्रार केली आहे त्याची, आमच्या सहाय्या त्याच्यावर. न्यायालयात जाऊन खाजगी तक्रार दाखल करणार आहोत. हो, करणार आहे. आणि आत्ता आम्हाला वेळच नव्हता ना करायला. याविषयी केंद्र सरकारने जे स्पेसिफिक वर्ड वापरले थे सांगतोय, नागरिकों को राजनीति दलों की फंडिंग के बारे में जानने का कतई अधिकार नहीं है. जानने का अधिकार है कोई आम आदमी, कोई जानने का अधिकार कोई आम अधिकार नहीं है जो सभी नागरिकों को उपलब्ध है. स्पष्ट केले. यह राज्य का सकारात्मक दायित्व है कि वह अपने नागरिकों की निजता की रक्षा करे, जिसमें किसी राजनीतिक दल से जुड़ने का उसका अधिकार भी शामिल है. इलेक्टोरल बॉन्ड खरीदार को यह अधिकार है कि वह अपनी राजनीतिक पसंद को उजागर किए बिना, स्वतःची राजनीतिक पसंद को उजागर किए बिना इलेक्ट्रॉल बॉन्ड खरीदे, खरीदार का निजता का अधिकार. इतकं क्रिस्टल क्लिअर केल्यावर मोदी कुठल्या तोंडाने सांगतात की आम्ही याविषयी हे आम्हीच केलं आणि त्यामुळे तरी उघडं झालं. म्हणजे हे दादांत फसवणूक आहे मोदींची, दुसरं काय. धन्यवाद. सगळ्यांनी चहा अल्पोपार घेऊनच जायचे. थँक्यू.